आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. आज बारामतीमध्ये आलेला काय नेमकं प्रयोजन? उद्यापासून त्र्यंबकेश्वरवरून जलयात्रा सुरू होत आहे आणि देवाभाऊ त्या जलयात्रेच्या शुभारंभाला येणार आहेत आणि मी पूर्ण वेळ जलयात्रेमध्ये राहणार आहे. जाताना बरेच दिवसानंतर दादा गेल्यानंतर पहिल्यांदाच रस्त्यावरती जाता जाता वहिनींना आणि खासदार पार्थजी यांना भेटावं म्हणून त्यांची सदेच्छा भेट घेतली. वहिनी सकाळीच निघून गेलेल्या होत्या आणि आता पुढच्या प्रवासाला जात आहे. जलयात्रेचा उद्देश नेमका काय? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारभारामध्ये अनेक ठिकाणी जलकुंड उभा केले, बारव बांधल्या, पाणी अडवलं आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्य शासनाच्या माध्यमातून जलयात्रेच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जनजागृती करणे आणि लोकसहभाग वाढवून पाण्याचा थेंब वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून ही एक जलयात्रा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. निश्चितपणानं या महाराष्ट्राला जे मिळालेलं नेतृत्व आहे देवाभाऊ त्यांना जलदूत म्हणून सुद्धा महाराष्ट्र ओळखतो. दुष्काळ भागाला पाणी देण्याचं असेल, जलयुक्त शिवार योजना असेल, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्राचा राज्यकारभार चाललेला आहे आणि तो आमचा आदर्श आहे आणि समाजापुढे घेऊन जाणं आमचं काम आहे. 2014च्या आधी सदाभाऊ खोत आम्हाला शेतकऱ्यांसाठी भांडताना दिसले. शेतकऱ्यांचे प्रश्न संपले का? काय की 2012-13चा काळ जर बघितला त्याच्या अगोदरचा, तर त्यावेळची सरकार ऐकून घेणारी नव्हती. किमान आत्ताचं सरकार शेतकरी नेत्याचं ऐकून घेणारं आलेलं आहे. म्हणजे ते सगळे नाहीरे होते. काही झालं तरी गावगाड्याला काही द्यायचं नाही या भावनेतनं त्यांनी खऱ्या अर्थानं राज्यकारभार केला. आणि एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावण्याचं काम विस्थापित नेतृत्व देवाभाऊने या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. विस्थापितांचा नेता म्हणून त्यांनी केले. तेच प्रस्थापित पक्षात घेतले आणि त्यांच्या माध्यमातून राजकारण पुन्हा सुरू केले. कसं आहे तुम्हाला मी सांगतो, जत्रा असते आणि जत्रेमध्ये हौसे गवसे नवसे सगळेच असतात. तसं हे खऱ्या अर्थानं आम्ही महाराष्ट्राच्या विकासाची जत्रा भरवलेली आहे. आता त्याच्यात काही हौसे गवसे नवसे आलेले आहेत, लागत बी असतात ना, शोभेला काही वस्तू लागत असतात. परंतु राज्यकारभार या प्रस्थापितांच्या इशाऱ्यावर चालत नाही. राज्यकारभार विस्थापितांचा नेता म्हणून देवाभाऊच्याच विचारावरती चालत आहे. माझा प्रश्न होता की शेतकऱ्यांचे प्रश्न संपले का? शेतकऱ्यांचे प्रश्न अनंत आहेत आणि ते कधी न संपणारे आहेत आणि म्हणून या सरकारच्या समोर आम्ही अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वेगवेगळे पर्याय आम्ही दिले. सरकारनं स्वीकारले. आम्ही पर्याय दिला, शेतीला पाणी दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा पैसा अपूर्ण सिंचन योजनेसाठी आला. जलयुक्त शिवारसारखी योजना आली. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडवलं गेलं. 7.5 HP पर्यंत शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला. आता सोलरवरती 0 वीज बिल शेतकऱ्याला आलं पाहिजे हा निर्णय घेतला. आणि म्हणून मला वाटतं की ऊसाचा FRP हा सातत्याने वाढवला गेला आणि आज जे कारखाने FRP देत नाहीत त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं धोरण हे सरकारनं अवलंबलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की 100% शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. अजून आमच्या काही मागण्या आहेत. आयात निर्यात धोरण स्पष्ट असलं पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे जे आहेत ते संपुष्टात आले पाहिजेत. ह्या मागण्या आमच्या आहेत. परंतु आता नव्यानं एक मागणी मी सरकारच्या समोर आणली आहे की सगळे जातीवर जनगणना मागायला लागलेले आहेत आणि मी एक शेतकरी नेता म्हणून
मातीवर जनगणना झाली पाहिजे, शेताभातात राबणाऱ्या शेतकऱ्याची जनगणना झाली पाहिजे, ज्याचं निव्वळ पोट शेतीवरती आहे, बाह्य उत्पन्न नाही, अशा शेतकऱ्याची जनगणना होणं गरजेचं आहे. आणि ज्याचं पोट शेतीवर आहे त्या शेतकऱ्याला महिन्याला 25,000 रुपये किमान अनुदान त्याच्या खात्यावरती जमा झालं पाहिजे, की जेणेकरून तो शेतीमध्ये राहील, शेती पिकवल आणि जगाला खाऊ पिऊ घालल. कर्जमाफीवरती जी सदाभाऊ खोतांची काय भूमिका आहे? कोणतंही राज्य सरकार हे पीक कर्जच माफ करू शकतं, कारण तेवढीच त्याची क्षमता असते. आणि म्हणून निश्चितपणानं पीक कर्ज शेतकऱ्याचं 100% माफ झालं पाहिजे. आणि 2 लाखापर्यंत निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये 80% शेतकरी महाराष्ट्रातला कव्हर होणार आहे. याचं कारण की 2.5 एकराच्या आतला शेतकरी हा 80% आहे. लक्षात घ्या तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी आहे की आता अवकाळी पाऊस पडला, त्या संदर्भात कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्नशील असणार आहे? नाही, या अवकाळी पावसामध्ये अनेक ठिकाणी वादळाचा तडाखा फळ पिकांना बसलेला आहे, इतर पिकांना सुद्धा बसलेला आहे. आणि सरकारनं त्याचं पंचनामे करून तातडीनं त्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी, खरीप हंगामासाठी, मशागतीसाठी पैसे जमा करावेत, ही आमची मागणी आहे. आणि पंचनामे करावेत अशी मागणी मी स्वतः तुमच्या ॲग्रिकल्चर मंत्र्यांच्याकडे, कृषी मंत्र्यांच्याकडे केलेली आहे. न राहून प्रश्न विचारतो, 2014चे आधीचे सदाभाऊ खोत आणि आत्ताचे सदाभाऊ खोत स्वतःला काही फरक जाणवतोय का? असं नाही आहे. 2014मध्ये आणि आता शेवटी पूर्वीचा सत्तेशी जुळवून घ्यावं लागतं का? सरळ आहे. पूर्वीच्या लोकांचे राहणीमान आणि आत्ताचे राहणीमान याच्यामध्ये बदल आहे. निश्चितपणानं बदलत्या काळामध्ये आंदोलनाचं सुद्धा बदलतं स्वरूप पुढे यायला लागलेलं आहे, मागण्यांचं स्वरूप पुढे यायला लागले. आणि त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही मंडळी चळवळीतले काम करत आहोत. आम्ही आमच्या प्रश्नापासून अजिबात बाजूला गेलो नाही. परंतु आता असं आहे की राजकारण हे धनदांडग्यांचं आहे, त्यांच्या टीम आहेत सोशल मीडियाच्या. अफवा पेरणं, अफवा सोडणं आणि समोरच्याला बदनाम करून हरवणं हा एक नवा राजकारणामध्ये पायंडा पडलेला कुणी पाडला? हे सगळ्याच धनदांडग्यांनी पडलेला आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे, पैशाचा उत्मात आहे, हे सगळीच मंडळी करते. पण आमच्यासारखी मंडळी असं आहे की ह्याला आम्ही भीक न घालता काम करत असतो. पण हे बदल वाटतोय का तुमच्यात? एक मी तुम्हाला सांगतो, बदल जर नसता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर सामान्य माणसं आमदार म्हणून आम्ही आलो नसतो. मी असेल, गोपीचंद पडळकर असतील, किंवा आमचे पुण्याचे विधान परिषदेवरती घेतलेले माझे सहकारी आम्हाला अमित गोरखे असतील. अरे साधे साधे माणसं राजकारणाच्या पटलावरती आली ना. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, पाटील, देशमुख आणि वाड्यातलं राजकारण गावगाड्यात जर या महाराष्ट्रामध्ये कोणी आणलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसने आणलं. आडनाव फडणवीस असल्यामुळं प्रस्थापित वाडवाल्यांना खऱ्या अर्थानं 9 महिन्याच्या काळात सुटल्या. त्याला आता करावं काय आम्ही? पण ते प्रस्थापित वाडेवाले तुमच्यासोबत आहेतच की. अरे वाड्याला आता वाडा आमच्या सावलीनं चालला. यापूर्वी राजकारणामध्ये आम्हाने वाड्याच्या सावलीनं चालायला लागायचा. हा झालेला राजकारणातला बदल आहे. आणि सदाभाऊ खोतांमधला बरं की सदाभाऊ खोत हा आता वाड्याच्या बरोबरीनं चालायला लागलाय. पूर्वी वाडवालं म्हणायचे वळचं नेला बसा, आता वाडवालं म्हणते ते तुमच्या खांद्याला खांदा भाऊ कधी लावायला याचं सांगा. हा फरक आताच्या राजकारणात. खूप खूप धन्यवाद. तर होते सदाभाऊ खोत. आता यातून अर्थ काय काढायचा हे मात्र प्रेक्षकांनी ठरवायचंय. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.